गुड मॉर्निंग. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. आणि आज आहे मंगळवार. तर सकाळची पाणी वगैरे भरून झालंय, पाणी आले. आज पण थोडं गडूळच पाणी आहे, प्यायला नाही भरलेलं, वापराय भरलंय. कपडे वगैरे धुतलेत आणि आता पाणी अजून आहे नळाला, त्याच्यामुळे आज धुते मी गोधड्या, म्हणजेच वाकळा धुते. तर मला तर एवढं काय एकटीला नाही धुता येत, तरी पण मी दरवेळेस एकटीच धुत असते, कसं येईल तसं पाण्यातनं काढत असते. तर आता पण पाणी आहे तर म्हटलं धुवून घ्याव्यात. आणि स्वयंपाक पण नाही करायचा, रात्रीचा स्वयंपाक आहे, तर म्हटलं जाऊ दे, स्वयंपाक पण नाही करायचा तर गोधड्या तरी धुवाव्यात. छोट्या छोट्या आहेत चादर वगैरे त्या. तर चला आता पाणी आहे तर पटकन धुवून घेते, तुम्ही असंच कंटिन्यू करा. तर इथं घेतल्या मग मी गोधड्या धुवाय. थोडंसं गडूळच पाणी होतं, प्यायला तर काय आम्ही भरतच नाही, जसा पाऊस पडतोय तसं. आणि 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय दुपारच्या पुढं, त्यामुळं 4 ते 5 दिवस झालं गडूळच पाणी येतंय. तर पाईप लावलाय नळापासून इकडं, मोठा पाईप आहे घराच्या कामासाठी घेतलेला आबांनी. तर तो मोठा पाईप अगदी घरापर्यंत येतो नळापासून, लय मोठा पाईप आहे. मग तो लावलेला मी, कारण कोणच पाणी भरत नव्हतं आणि गडूळे पाणी, त्याच्यामुळे जास्त कोण पाणी भरत नाही आणि पाणी जास्त वेळ होतं. तर मग म्हटलं धुवून घ्यावं. तर एवढं तर खराब नव्हत्या झालेल्या, मी गेल्या वेळेस आले तेव्हाच आय थिंक धुतलेल्या. आणि फक्त आम्हीच आल्यानंतर यूज करतो. जाताना परत मी कपाटामध्ये हाय तशा घड्या घालून ठेवून जाते. जर कोण आलंच, माझी नणंद वगैरे एखादा दिवस इकडं राहिला तर त्या यूज करतात, नाहीतर मग जास्त यूज नाही होते. आम्ही जसं ठेवून जाऊ तसंच असतंय. आबांना वेगळं सेपरेट आहे अंथरूण. आणि हे आमचं आहे चादर वगैरे. तर चादर वगैरे पण नाही तेवढा मला आवरत, त्याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर बघा नाही हे होत, एकटीला नाही पॉसिबल होत उचलणं. पण दरवेळेस मला एकटीलाच धुवाव्या लागतात, कारण ही दोघं तर काय हात लावू लागत नाहीत. आबा तर म्हणतात मला जमतच नाही, आणि ह्यांचं तर अजिबातच कसल्याच कामाला हात नसतो, तर असलं काम तर ते कधी करणार. साधं पिळूपण वगैरे काहीच करू लागत नाहीत हे. तर दरवेळेस असंच मला एकटीला फक्त पाण्यातून काढाव्या लागतात ब्रशनं थोडंसं घासून. तर ती गोधडी छोटीशी ती तर आवरते. तर चादर वगैरे थोडी जडच आहे. एक गोधडी धुतली, एक चादर धुतली, ब्रशने घासून थोडंसं पाणी करून मग तशाच ठेवलेत, कारण ऊन तर एवढं भयानक आहे ना की सुकणार दुपारपर्यंत, आरामशीर सुकणार. नंतर जी आम्ही अंथरतो चटई ती पण धुतली. असं 2-4 साहित्य धुतली, म्हणजे 2-4 गोधड्या चादर वगैरे धुवून काढल्या. झाले धुवून. 2 चटया, एक चादर, एक गोधडी धुतली. पाणी आहे अजून पण जीव नाही आता अजिबात, कंटाळा आला एवढं धुवूनच. तर दाखवते तुम्हाला. तर इथं बघा ही छोटीशी गोधडी होती, ती धुतली आणि ती इथंच ठेवली. मी नुसतं पाण्यातनं काढून ह्या अँगलवर टाकलेले सगळं, आणि पाणी नितळल्यानंतर आता खाली टाकलेत. आणि टेरेसवर न्यायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती माझ्यात, ते पाणी भरल्यानंतर एवढी जड होत्या चादर वगैरे. तर त्याच्यामुळे मी आता इथं खडी आम्ही टाकलेली दरवाजासमोर, तर त्याच्यावरच सुकत. इथल्या सगळ्या बायकांना कपडे वगैरे इथंच आमच्या खडीवर सुकत घालतात. त्याला कचरा वगैरे काय लागत नाही, खडी असल्यामुळं घाण वगैरे काहीच लागत नाही. तर 2 चटया, अशी एक छोटी चादर, दुसरी एक चादर, असं एवढं धुतलेलं होतं मी. आणि एवढं धुवूनच मला कंटाळा आलेला. अजून पण आहे चादर वगैरे, पण मला खूप कंटाळा आलेला, त्याच्यामुळे एवढंच 4 मी वस्तू धुतल्या, म्हटलं जाऊ दे. तर बाकी सगळं काम बाकी आहे, म्हणजे स्वयंपाक तर रात्रीचाच आहे. साखरपुड्यावर आम्ही जेवायला गेलेलो त्यामुळं. एक आबांना ठेव, आबांना ठेव. इथं सगळा पसारा, अजून झाडू आणि लादी पुसायची राहिली. इथं बघा कपडे आमची, एक ओढणी घावत नव्हती त्याच्यामुळे एवढा सगळा पसारा घातलाय. कपडे व्यवस्थित ठेवायचेत आणि झाडू आणि लादी करायची. काळी दिसते ना, काळी झाली आता मी इकडं येऊन उन्हात. तर टिकल्याचं पॉकेट काय घावलं नाही अजून, त्यामुळे टिकली नाही. आता कुंकू लावलं होतं तर ते गेलं. पाणी वगैरे आता धुताना उडला असेल. तर अवतार बघा गावाकडे आल्यावर असंच होतं. आता जाम भूक लागली. सकाळी चहा बिस्किट फक्त खाल्लेलं, 9 सव्वा 9 वाजलेत आता.
तर आम्ही पितोय फ्रुटी. आणि पोरग इकडे रुसलंय बघा. स्वतःच पिलं सकाळी बॉटल आणि आता आमची पण मागतोय आणि रुसून बसलाय आता. त्याला दिलं नाही म्हणून तुझ्या देते थोडं माझं, आपण दोघं पिऊया. तर इथं घेतला झाडू मारत मारत म्हटलं आता कपड्यांच्या घड्या घालावं. बघा 2 बॅगेतली सगळी कपडे काढली आणि तिथला झाडू मारून घेतला. आणि जी रेग्युलरची कपडे आहेत ती वेगळ्या बॅगेत आणि जी नवी नवी कपडे आहेत ती पिशवीमध्ये त्या थैलीमध्ये व्यवस्थित घड्या घालून ठेवायची होती. कारण रेग्युलरची दररोज वापरायला लागतात, मग सगळी पोरं विस्कटतात. त्यामुळे एका बॅगेत रेग्युलरची कपडे, तसं मी कपाटातच ठेवायचे अगोदर. रेग्युलरचे कपडे कपाटात ठेवायचे दररोज यूजसाठी आणि नवीन बॅगेत असायची. पण आता यावेळेस 2 बॅगा मी आणलेत, दरवेळेस एकच बॅग आणायची. तर 2 बॅग आहेत. तर म्हटलं एका ह्याच्यामध्ये नवीन कपडे जे आहेत, साड्या वगैरे मी आणलेत, ह्या दोघांची नवीन कपडे ती त्या ह्याच्यामध्ये ठेवणार आणि रेग्युलर वापरायची एका ह्याच्यात ठेवली म्हणजे दररोज वापरायला घ्यायला सोपी पण पडतात. आणि ही दोघं कधी कधी चेंज करतात, त्याच्यामुळं मग ती सगळं बॅग उद्ध्वस्त करणार आणि सगळी इकडं तिकडं करणार परत. त्यामुळं मग सेपरेट ठेवली. जाताना बघू आता बरीच कपडे कमी करायचे आहेत. म्हणजे इथं ना आल्यानंतर गावाकडं पोरं कशी पण कुठं पण खेळतात ना, त्यामुळं कपडे लय खराब होतात, लय म्हणजे लय खराब होतात. मग ती कपडे इथंच ठेवून जावावे लागतात असं होतं. तर वाजलेत 1:45. काम झालेलं माझं सगळं. आत्ता भांडी घासली, जेवलेली आणि आभाळ आले आत्ता पण. आता आज पण पाऊस येतोय का काय काय माहीत. आणि आलेत पाहुणे. तर आबा गेलेले, त्यांनी आणलंय मटण. आता मटण बनवायचं आहे. आणि त्याच्यात लाईट नाही, आज मंगळवार लाईट नाही. आणि आता कसा मसाला बनवू. आबा म्हणले जेवण कर, त्यांना जेवण बनवायचं आता त्यांच्यासाठी. जेवण बनवाय काय नाही, लाईट नाही, त्यामुळे मसाला कसा करू आता, खलबत्त्यात करायला लागेल. तर चला जेवण बनवायला घेते. 1:45 वाजलेत. मी म्हणलेलं आज काम लवकर उरकले, जरा झोपावं आणि गहू नीट करायचे होते रेशनिंगचे. म्हटलं ते काय सुकत घातले ती, पण अचानक पाहुणे आली त्याच्यामुळं काय. तिथे बघा गहू घातले सुकत, तर सुपात शेंगदाणा आहे ती, त्याला थोड्या जाळ्या झालेल्या ते घातलेत उन्हात. ही कपडे सकाळी धुतलेली तशीच आहेत. आणि आभाळ आले बघा. तर आज पण तावतंय, पाऊस येतोय का काय काय माहित. काल तर एवढा नाही आला, फक्त हवाच होती, हवेनं गेला पाऊस, थोडासाच झाला. इथं चाललंय आदिराजचं खेळायचं आणि त्याला स्कूलचा ड्रेस घातलाय, इकडं आणलाय मी वापरायला. म्हणलं वापरायला काय होतंय, रेग्युलर इकडं घरी. अर्धा किलो मटण आहे. मिरच्या आणले, गावाला आल्यावर खायला भयंकर असतं, खायची काहीच कमी नसते. आबा बाजारला गेलं काय ना काय घेऊनच येतात. तर लस्सीचं पॅकेट आणले, ते तिघांना 3 आणलेत आमच्या. इथं ताकाची पिशवी आहे. तर ते पाहुणे आले, त्यांनी पाहुण्यांनी काहीतरी आणलंय खायला. बाबू समोसा आणलाय बघ, गोड चटणी पण आणली. बाबू खाणार हे बघ. वाव, देऊ 4 वाजता कशाला, खाना आता गरम गरम. याच्यात आणलाय वडापाव, समोसा आणि वडापाव आणले की मग वडापाव पण आहे पोरांना कुरकुरे.
गावाला आल्यावर पोरांची चंगळच असते आहे का नाही. वडापाव आणला माझ्यासाठी. थंड झाला आता. वडापाव पहिला खाते नंतर स्वयंपाकाला लागते. तर इथं दूध आहे, पिशवी आणलेली ते तापवून ठेवलं पहिलं. आबांनी आणलेली अर्धा लिटरची दुधाची पिशवी, ते लगेच खराब होतं त्याच्यामुळे लगेच तापावं लागतं आणल्या. आणि आता करते स्वयंपाकाची तयारी. तर इथं घेतला मसाल्याची तयारी करायला, म्हटलं जाऊ दे खलबत्त्यातच करायला येईल. आणि असा विचार केला की त्यांच्यापुरता थोडासा मसाला करायचा आणि त्यांच्यापुरतं थोडंसं कालवण करून मग संध्याकाळी लाईट येईलच म्हटलं, मग आमच्यासाठी येईल करायला. तर मग कांदा वगैरे चिरला. त्याच्यानंतर मटण धुवून घेतलं. आणि गावाकडं तर तसं कोण मटण धुवत नाही, पण ह्याला ना जरा केस होते त्याच्यामुळं मग मी धुतलं. म्हणतात टेस्ट जाते त्याच्यामुळं कोण धुवत नाही. तर मी धुतलं थोडंसं नॉर्मली. आणि आता शिजायला ठेवलं आहे एका साईडला कुकरमध्ये काय लगेच होईल. नंतर ते शिजायला ठेवतच तांदूळ नीट करून घेतले, रेशनिंगचे तांदूळ, त्याच्यामुळं जरा बाहेरून पाकडून वगैरे आणले आणि व्यवस्थित साफ केले. त्याच्यानंतर पातेल्यात पाणी गरम करून वतलं. म्हटलं असं झाकण ठेवून किती वेळ बसणार, गरम होत आहे त्याची वाट बघत. मग पातेल्यात पाणी वतून एकदम गरम करून घेतला आणि कुकर ठेवला मटण शिजायला. एका साईडला भात ठेवला आणि पाहुणे आले. तर ती बघा बाहेर त्यांचा आवाज जरा येतच असेल. तर ते म्हणले की मला काय असेल ते द्या, चपाती चटणी काय असेल ते द्या, मला नका करत बसू, कारण पावसाचा टाईम होईल, मला जायचं आहे, परत मला जाताना पाऊस वगैरे लागल. तर मग मी पटपट म्हटलं थांबा जरा, मी लगेच बनवते आणि देते तुम्हाला. तर मग मी म्हटलं आता जाऊ दे, कांदा वगैरे काहीच नाही केलं, फक्त खोबरं थोडंसं जाळावरती भाजून घेतलं आणि लसूण ह्याचा दोन्हीचाच मसाला केला. आता करते म्हणजे खलबत्त्यामध्ये बारीक. आणि त्यांच्यापुरतं थोडंसं कालवण त्यांच्या एकट्यापुरतं करणार आहे. लाईट नाही तर पाणी आता पावसामुळे खडूळ येते ना. तर इथं आबा विचारत होता बोरचं पाणी सोडलेलं का पाहायचं. तर त्यांना 2-3 वेळा मी आल्यापासून सांगितलं की लाईट नाही, तरी पण तेच परत बोलतात. तर इथं पाहुणे निघालेलं ते म्हणजे ह्यांच्या आत्याचा मुलगा आलेला आणि ते निघालेले जेवण वगैरे. तर आदिराज त्यांच्यावर मस्ती करत होता म्हणून मी व्हिडिओ काढत होते. तर तो पटकन आला आणि त्याने मोबाईल वाढला, बघा कसा करतोय. आबीनं खाल्ला, आराध्याने खाल्लाय ना आता मी खाते. तर आज दिवस असाच गेलाय बघा. 3:30 वाजलेत आता. तर बघू आता थोडा वेळ झोपते, बघू ते पण पाहुणे येतील परत उठावं लागल. आणि गहू नीट करायचे, बघू आता कसं काय होतंय. स्वयंपाक त्यांच्या पुरताच केला मी, थोडासाच मसाला केला लसूण खोबऱ्याचा जे तुम्ही बघितलं. आणि त्यांच्या पुरतंच थोडंसं कालवण केलं. आणि कारण ते म्हणत होते मला काय पण असेल चटणी वगैरे त्याच्याबरोबर ते चपाती, मला नको कालवण वगैरे, मला जायचं आहे, लेट होतोय. त्यामुळे मी पटकन एकदम थोडासा मसाला करून त्यांच्यापुरतं कालवण केलं. आणि बाकीचं आता संध्याकाळी आम्हाला बनवेल. आणि लाईट पण नाही त्याच्यामुळे त्यांना थोडंसं पटकन पीठ वगैरे मळून 2 चपात्या करून पटकन त्यांना जेवाय वाढलं. आणि आता ते रानात गेले, ते येतीलच आता मी खाते समोसा. नंतर बघू थोडा वेळ. आधीला झोपवायचं आहे मेन पॉईंट. तो इकडं तिकडं उन्हात फिरतोय, मग त्याला झोपवते जरा, त्याच्याबरोबर झोपते, म्हणजे तो झोपल नाही तर असं झोपणारच नाही. तर कंटिन्यू करा असंच. आज फुल डे कसा रुटीन माझं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. 5:30 वाजलेत आणि पावसाला झाली सुरुवात. हवा सुटली, गार वाटते, एवढी थंड हवा आहे.
हवेला. पाऊस कमी आहे म्हणजे थोडं थोडं पडतोय पण हवा जास्त आहे. तर झोपायला काय भेटलं नाही, नुकतंच आधीला घेऊन झोपले होते आणि शेजारचे ते बसायला आल्या. मग काय उठलो आम्ही दोघं पण, आधी पण उठला, आधीला तेवढंच पाहिजे होतं. मग आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो. बाहेर सगळेच येतात इकडचे आजूबाजूचे, मग एका ठिकाणी आम्ही बसतो गप्पा वगैरे मारत. कारण इकडचं पण एवढं काय सगळ्यांना कामं नसतात रानातली, शेतात एवढं काहीच नाही पिकत, त्याच्यामुळे घरातलं काम झालं की झालं एवढंच काम असतं. तर हवेनं म्हटलं पाऊस जाईल, पण नंतर खूप भयंकर असा पाऊस पडलाय काल सुद्धा. बापरे. तर आज ह्या साईडून पाऊस होता, त्याच्यामुळे दोन्ही पण बेडरूम फुल भरलेलं. फुल म्हणजे थोडं पाणी आलेलं आणि पाऊस चालूच होता, त्याच्यामुळे अजून पाणी येत होतं. अरे ह्या फ्रेम पण भिजल्या असतील. अरे बापरे, पाणी पाणी बघा रूम मध्ये. थांब ना बाबू, फ्रेम पण भिजले ह्या. ओ माय गॉड, उडू नका. तर ही दुसरी बेडरूम बघा. दुसऱ्या बेडरूम मध्ये, कारण त्या साईडून पाऊस होता त्यामुळं ना खिडकीच्या खाचा पूर्ण भरून सगळं पाणी आतमध्ये येत होतं. पावसाळ्यात आबा काहीतरी बांधतात बाहेर, पण हा अवकाळी अचानक आल्यामुळं ना काहीच नव्हतं बांधलेलं. तर बघा ह्या खाचा अशा पूर्ण भरलेत. जरी खिडकी लावली तरी त्या खाचा पूर्ण भरतात आणि असं आतमध्ये भिंतीवरून पाणी येतं. 6:30 वाजलेत आणि हे बघा इंद्रधनुष्य पडलंय छान मस्त असं. बघू शकता आजचा व्ह्यू परत एकदा. पाऊस पडल्यानंतर असं फ्रेश फ्रेश सगळं झालंय. कसं पडलंय बघ इंद्रधनुष्य, आराध्या रेनबो. आणि इकडे बघा हा वावरात पाणी साचलंय लय, म्हणजे लय पाऊस झालाय आज. पवनचक्क्या शांत एकदम बसल्यात, कारण हवा कसलीच नाहीये, एकदम शांत झालंय बघा. तर लाईट नाही आज दिवसभर, त्याच्यामुळे ना चार्जिंग नाही मोबाईलला, त्यामुळे मी थोडं थोडं शूट घेतेय. पुरवलंय दिवसभर थोडं थोडं वापरते. आता थोडा थोडा डार्क दिसायला लागला. 7:20 झालेत आणि ही बघा अजून पोरं खेळत आहेत. अंधार पडत चाललाय तरी सुद्धा हे खेळतात, बॅट बॉल खेळायचं चाललंय पाऊस पडल्यानंतर. आणि मी बघते लाईटीची वाट, लाईट कधी यायला. मी मसाला कधी करेल मटण करायचे. बघा सगळा अंधार आहे घरात. तर ही ना घरातच येत नाहीत, अंधार पडलाय तरी पण बघा घरात येत नाहीत. मग ह्यांच्यावर लक्ष ठेवत मी इथं खुर्चीवर बसले होते बाहेर, आणि गाड्या वगैरे येतात त्याच्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. अंधारात म्हणलं यांना काय कळायचं नाही, त्यामुळे मी पण बाहेर बसले लाईटीची वाट बघत. पण लाईट काय आली नाही. 7:30 वाजले तरी लाईट आली नाही. मग मी ह्या दोघांना घरात बोलवून त्यांना जे आळणी पाणी होतं दुपारी केलेलं ते आणि भात चारला, कारण ह्या दोघांना भयंकर झोप आलेली. आणि दोन्ही बेडरूममध्ये पाणी होतं, त्याच्यामुळे आज आम्ही हॉलमध्ये झोपणार होतो. तर मग हॉल स्वच्छ केला आणि त्याच्यानंतर अंथरून ह्या दोघांना पण मी झोपवलं. जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत ही मला उठूनच देत नाहीत. मग त्यांना झोपवलं आणि त्याच्यानंतर मसाल्याची तयारी केली. लसूण वगैरे सोलून ठेवलेला, मग मसाला केला खलबत्त्यामध्ये, मटणचं कालवण केलं
आणि मटणचं कालवण झाल्यानंतर 8:45ला लाईट आली. मग लाईट आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर असा गेला माझा आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय.